भंडारा जिले की साकोली नगर परिषद चुनाव को लेकर पूरे जिले की नजरें यहां टिक गई हैं, क्योंकि यह क्षेत्र कांग्रेस नेता और विधायक नाना पटोले का विधानसभा क्षेत्र है। ऐसे में यहां का चुनाव खासा अहम माना जा रहा है। भंडारा जिले से लेकर दिल्ली की राजनीति में अपनी मजबूत पहचान रखने वाले नाना पटोले का साकोली विधानसभा क्षेत्र इस समय चुनावी माहौल से सराबोर है। साकोली नगर परिषद के लिए चुनावी रणभेरी बज चुकी है। यहाँ पर अब तक भाजपा का दबदबा रहा है, लेकिन स्थानीय स्तर पर ही भाजपा के खिलाफ विकास न करने की शिकायत उठने लगे हैं। कांग्रेस पर परिवारवाद का आरोप लगाने वाली भाजपा ने इस बार स्वयं पूर्व विधायक हेमकृष्ण कापगते की बहू को मैदान में उतारा है। इससे भाजपा पर परिवारवाद का ही ठप्पा लग गया है। सभी राजनीतिक दल स्थानीय मुद्दों के साथ जनता के बीच पहुंच रहे हैं और नगर परिषद पर कब्जा जमाने की कोशिश में जुट गए हैं। बीजेपीने मला नगराध्यक्ष पदाची उमेदवारी दिली आहे, त्याच्यामुळे मला सेंद्रोपा साकोलीसाठी काम करायची इच्छा आणि जर लोकांनी मला प्रचंड बहुमताने निवडून दिलं तर मी नक्कीच काम करेन आणि आरोग्य शिबिरे, स्वच्छ पाण्याची सोय आणि वाचनालये ह्या सर्व गोष्टीचा मी प्रयत्न करेन। मी आता प्रचार करत आहे तर मला लोकांमध्ये जात आहे, मी तर त्यांच्या समस्या मी जाणून घेत आहे आणि लोकांच्या समस्या आहेत। काही लोकांना घराची व्यवस्था आजपर्यंत घरकुल मिळालेलं नाही आहे, रस्त्याची व्यवस्था आहे, नाल्यांवर झाकणं नाही आहेत, नाल्यांच्या समस्या आहेत, पाण्याची समस्या आहे, पिण्याच्या पाण्याच्या सोयी नाही आहेत लोकांना। तर मी जर नगराध्यक्ष मला जर लोकांनी निवडून दिलं तर मी नक्कीच ते पूर्ण करण्याचा प्रयत्न करीन आणि आपले कार्य करत राहीन। कांग्रेस नेता नाना पटोले ने भाजपा पर जमकर निशाना साधा। उन्होंने कहा कि भाजपा दूसरों पर आरोप लगाने में सबसे आगे है, लेकिन जब एक उंगली किसी पर उठती है तो 4 उंगलियां खुद पर होती हैं। भाजपा में नीतिमत्ता नाम की कोई चीज नहीं बची। सत्ता के लिए सत्ता और भ्रष्टाचार का रास्ता अपनाना ही भाजपा की पहचान बन गई है। जनता के सम्मान और जनहित का कार्य कांग्रेस कर रही है, इसलिए इस बार स्पष्ट रूप से परिवर्तन की लहर दिखाई दे रही है। भाजप असा हे पक्ष की दुसरा आरोप लावायचं, त्यांना हे माहित नाही की एक बोट आपण दुसऱ्याकडे केले तर 4 बोट आपल्याकडे आहे। आणि म्हणून मी जे नीतिमत्तेचं जी भाजप आपली भूमिका मांडते, ती नीतिमत्तेमध्ये आता भाजप राहिलेली नाही। भाजप एनकेन प्रकारे सत्ता आणि सत्तेतून भ्रष्टाचार आणि सर्वसामान्य लोकांच्या अधिकाराला चिरडण्याचं काम, सत्तेच्या भरोशा करण्याचं काम भाजप करते आहे आणि हे आता लोकांना कळलेलं आहे। आणि म्हणून लोकांना पर्याय एकच आहे की काँग्रेसच एक पर्याय आहे की जो लोकशाहीला घेऊन आणि लोकांचा सन्मान ठेवून विकासाला साथ देणारा पक्ष काँग्रेस आहे आणि त्यामुळे एक परिवर्तनाची लाट आपल्याला पाहायला मिळते आहे।